नमस्कार, मी मयूर दत्तात्रय मुटके, राहणार मुटकेवाडी चाकण या ठिकाणी। चाकण मुटकेवाडी या ठिकाणी आमची जी वडिलोपार्जित जमीन आहे, गट नंबर 1217 हा माझा गट नंबर आहे आणि माझ्या बाजूला असणारा 1222 हा गट नंबर जे करून बिल्डर काम करत आहे। त्यांनी या ठिकाणी जुना पारंपरिक असणारा ओढा, त्याची रुंदी साधारण एक 22 ते 20 फूट आहे। तो ओढा या ठिकाणी बिल्डरनी पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमची जागा ही ओढ्याच्या पलीकडे आहे, परंतु ओढा आता साधारण फक्त 2 फूट ते 1.5 फूट एवढाच राहिलेला आहे। त्याच्यामुळे काय होते, शेतकऱ्यांचं अतिनात नुकसान होत चाललेलं आहे। जे ओढ्याचं घाण पाणी आहे ते पूर्ण बाजूला असलेल्या शेतकऱ्यांकडे जात आहे आणि ते शेतकरी आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या तिथे ओढा आहे तुमचा, परंतु त्यांना आम्ही सांगितलं असं की ते आम्ही नाही बुजवला, ते बिल्डरनी बुजवलेला आहे। बाजूला जे 12-22 नंबर जे काम चालू आहे गट नंबर मध्ये, तर माझं शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी जे अतिक्रमण ओढ्यावरती केलेले आहे ते काढावं। ओढ्याच्या पलीकडची जागा आहे आमची, ती त्यांनी आम्हाला मोकळी करून द्यावी। प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी। तुम्ही संबंधित विभागाकडे काही तक्रारी दाखल केली? नाही, अजूनपर्यंत काही आम्ही तक्रार दाखल नाही केलेली, परंतु त्या ठिकाणी त्या चालू असणाऱ्या कामावरती 2 व्यक्तींशी आमचा संपर्क झाला। तिथला मॅनेजर असू द्या किंवा तिथले जे बिल्डर असतील, त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगितलं होतं की ओढ्याची रुंदी ही कमी झालेली आहे, पाऊस काळ येत आहे, तुम्ही ते अतिक्रमण काढून घ्या। परंतु त्या दोघांनाही 2 वेळा आम्ही सांगितल्यानंतर त्यांनी ते कुठल्याही प्रकारे काम केलेलं नाहीये। त्यांनी उगाच वरच्यावर आपलं काहीतरी JCBच्या साहाय्याने थोडीशी माती हलवली, परंतु त्याचा काही एक परिणाम झालेला नाहीये। त्याच्यामुळे याच्यावर लवकर लवकर कारवाई व्हावी। आता जर त्यांनी काही केलंच नाही तिथं, तर तो यावर तुमची काय पुढे प्रतिक्रिया? आम्ही नगर परिषद व तहसीलदार कार्यालयामध्ये या ठिकाणी लेखी अर्ज देणार आहोत। तसेच हा ओढा बारीक केल्याचा दुष्परिणाम असा होतोय की जो मेन पुन्हा नाशिक हायवे आहे, या बाजूला असणारा ओढा पूर्णपणे तुंबत आहे। या ठिकाणी असणारी दुकानं व ते पाणी पूर्ण दुकानांमध्ये जाऊ शकतं, रस्त्यावरती येऊ शकतं व त्यासाठी ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी निर्माण होऊ शकते। ट्रॅफिकला अडथळा आणणारा हा ओढा आपण लवकरात लवकर मोकळा करावा।